नमस्कार मंडळी, न्यू किचन 3 स्टार चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। गणपती बाप्पा आलेले आहे, 2 दिवस झालेले आहे। आज लक्ष्मी येणार आहेत, आज लक्ष्मीचं आगमन होत आहे। त्यासाठी मी लक्ष्मीच्या निमित्तानं मी आज गणपतीला नैवेद्य म्हणून हे तळणीचे मोदक केलेले आहेत। आता चला रेसिपीला सुरुवात करू। साखर घेतली, खोबरं घेतलं, खसखस घेतली, बदाम घेतले, काजू घेतले आणि विलायची घेतली। हे मेन इन्ग्रेडियंट मी ह्या ताटामध्ये काढून घेतलेले आहेत। आणि आता 1 वाटी मी गव्हाचं पीठ घेतलं, चाळणीनं वस्त्रगाळ करून घेतलं, कपड्यानं वस्त्रगाळ करून घेतलं, चाळणीनं चाळून घेतलं। असं एकदम बारीक पीठ हे बाजूला काढून घेतलं हे गव्हाचं पीठ। आणि त्याच्यामध्ये मी आता अर्धी वाटी रवा घालून घेत आहे। अशा पद्धतीने हा रवा मी स्वच्छ करून घेतलेला आहे आणि भाजलेला वगैरे नाही, मी तसाच त्याच्यामध्ये टाकून घेत आहे या पिठामध्ये। हे मिक्स करून घेऊ आता। गहू आणि हे गव्हाचं पीठ आणि हे रवा आपण मिक्स करून घेऊ। त्याच्यामध्ये थोडं मीठ टाकून घेतलं। आता हे मीठ टाकून अजून थोडं मिक्स करून घेतलं आणि आता हे 2 टेबलस्पून मी हे तूप घेतलेलं आहे मोहन टाकण्यासाठी। मी आता हे गरम करून हे याच्यामध्ये मी टाकून घेते। अशा पद्धतीने हे मोहन मी याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे। आता हे थोडं गरम आहे, त्यामुळे मी हे चमचा घेऊन या चमच्याने मी ह्याच्यामधलं हे मिक्स करून घेते। आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं, सगळं एकजीव करून घ्यायचं। आता थोडं थंड झालं की आपण हे हातानं मिक्स करून घेऊ। आता हे थंड झालेलं आहे आणि आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊ। पूर्ण एकजीव झालं पाहिजे, हे सगळं मोहन सगळ्या पिठाला लागलं पाहिजे, सगळं एकजीव करून घ्यायचं। अशा पद्धतीने हे मी सगळं मोहन टाकून हे पीठ आणि रवा मिक्स करून घेतलेला आहे। आता अशा पद्धतीनं गोळा करून बघायचा, म्हणजे आपलं मोहन व्यवस्थित लागलेलं आहे लक्षात येतं आपल्या। आणि आता हे थोडं पाणी घालून आपण हे मळून घ्यायचं। ज्या वाटीनं मी गव्हाचं पीठ घेतलं होतं त्याच वाटीनं मी पाणी घेतलेलं आहे। आता मी थोडंसं पाणी टाकून मी ते मळून घेत आहे। असं मळून घ्यायचं बघा, अशा पद्धतीने हे मळून घेत आहे। हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि अशा पद्धतीने हा डो तयार करून घ्यायचा। जवळपास अर्धी वाटी पाणी लागलेलं आहे। हे पूर्ण मळून घेतलेलं आहे आणि मी आता ह्याला थोडंसं छोटासा कपडा त्याच्यावर झाकून, कारण ते हे कडक होणार नाही अशा हिशोबाने हे मी कपडा झाकून बाजूला ठेवून देते। हे बाजूला ठेवून द्यायचं आणि गॅसवर एक कढई ठेवली आणि त्या कढईमध्ये हे 1 वाटी खोबऱ्याचा किस मी घालून घेतलेला आहे। खोबऱ्याचा किस हा दाबून वाटी भरलेला आहे। वाटी हे खोबऱ्याचं किस थोडं दाबून भरून घ्यायचं आणि हे न तूप टाकता वगैरे आपण हे पूर्ण भाजून घ्यायचं। अशा पद्धतीने हे सगळं भाजून घ्यायचं बघा, अशा पद्धतीने भाजून घेतलेलं आहे। आता 1 चमचा तूप टाकते मी कढईमध्ये आणि ह्या तुपामध्ये मी जे काय इन्ग्रेडियंट बारीक करून ठेवलेले आहेत, बारीक काप करून ठेवलेले आहेत, हे ह्याच्यामध्ये घालून घेते। बघा, मी काजू बदाम अशा पद्धतीने माझ्याकडे जे मला आवडतात ते मी याच्यामध्ये इन्ग्रेडियंट घालून घेतले आहे। तुम्हाला ज्या कोणत्या गोष्टी आवडतात त्या सगळ्या घातल्या तरी चालतात, असं काही नाही, हे एवढंच घालावं असं नाही। तुम्हाला जे आवडतं ते तुम्ही याच्यामध्ये घालू शकता। बघा, हे 1 चमच्यामध्ये 1 चमचा तुपामध्ये हे सगळं पूर्ण भाजून घ्यायचं, व्यवस्थितरित्या खमंग भाजून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये 1 चमचा खसखस टाकून घ्यायची। आता हे खसखस पण तडतड होते, त्यामुळं थोडं शेवटीच टाकून घ्यायचं। हे खसखस जास्त करपणार नाही अशा हिशोबानं हे सगळं इन्ग्रेडियंट भाजून झाल्यानंतर शेवटी ही खसखस घालून घ्यायची। बघा, अशा पद्धतीने हे भाजून घेतलेलं आता मी काढून घेते।
आता मिक्सरचं भांडं घेतलं आणि त्याच्यामध्ये 1 वाटी खोबऱ्याचा किस घेतला, तर आपण अर्धी वाटी साखर घेतलेली आहे. आता ही साखर मी ग्राइंड करून घेते. त्याच्यामध्येच मी विलायचीचे बीज पण टाकलेले आहेत. बघा अशा पद्धतीने हे बी पण ह्याच्यामध्ये टाकून घेते. विलायचीमध्ये साखरेमध्ये टाकलं तर ते व्यवस्थित ग्राइंड होतं. आता हे मी ग्राइंड करून घेतलेलं आहे. बघा अशा पद्धतीने हे ग्राइंड करून घ्यायचं. आता हे आपला केस वगैरे आपण जे ठेवलं होतं थंड करायला, हे थंड झालेलं आहे. आणि आता हे आपण ग्राइंड करून घेऊ. हे पण आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी घालून घेते. अशा पद्धतीने हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं. बघा हे सगळं ह्याच्यामध्ये मी घालून घेतलेलं आहे. आणि आता हे मिक्सरचं झाकण लावून घ्यायचं आणि हे बघा अशा पद्धतीनं हे ग्राइंड झालेलं आहे. जास्त बारीक पण करायचं नाही, जास्त मोठं पण ठेवायचं नाही. बघा अशा पद्धतीने झालेलं आहे. असं हे ग्राइंड करून घ्यायचं. आता हे ग्राइंड करून झालेलं आहे. आता मी कढई गॅसवर ठेवली आणि त्याच्यामध्ये मी 2 चमचे रवा भाजून घेते. आता रव्याचं थोडं मॉइश्चर जाईपर्यंत आपण थोडंसं हलवून घ्यायचं. अशा पद्धतीने हे सगळा रवा भाजून घेतलेला आहे. आणि आता त्याच्यामध्ये मी 1 चमचा तूप टाकून घेते. बघा 1 चमचा असं तूप टाकून घेते आणि त्याला थोडंसं अजून भाजून घ्यायचं. हे पूर्ण व्यवस्थित खमंग असं भाजून घ्यायचं. त्याचा सुगंध सगळीकडे सुटेपर्यंत व्यवस्थित भाजून घ्यायचा हा रवा. बघा आता त्याचा कलरसुद्धा चेंज झालेला आहे आणि एक एक बीज त्याचं वेगळं वेगळं दिसत आहे, मोकळा मोकळा झालेला दिसत आहे. बघा अशा पद्धतीने हा रवा भाजून घ्यायचा. खमंग सुगंध येईपर्यंत आपण भाजून घ्यायचा. बघा किती सुगंध सुटलेला आहे, किती छान त्याचा सुगंध येत आहे. अशा पद्धतीने हा रवा भाजून घेतलेला आहे. बघा असा हा रवा भाजून झालेला आहे. त्याचा एक एक कण वेगळा दिसतोय आपल्याला. आणि आता हे काढून घेऊ आपण. आता हा रवा आपण ह्या खोबऱ्याचा किस आपण ग्राइंड करून घेतला होता, आपण त्याच्यामध्ये हा घालून घ्यायचा. बघा अशा पद्धतीने हे मी त्याच्यामध्ये मिक्स करून घेते. आपण रव्याचं त्या किसमध्ये रवा का घालायचा, तर जेणेकरून खोबरं हे थोडं तेलकट असतं आणि जेव्हा आपण हे रव्याचा किस जेव्हा टाकतो त्याच्यामध्ये, त्यावेळेस मात्र तो त्याच्यातलं जी काही तेलकटपणा आहे तो आकसून घेतो, म्हणजे पिऊन घेतो, तो ओढून घेतो त्याच्यातला. आणि आपलं जे काही तेलकटपणा जे आहे खोबऱ्याला तो थोडासा कमी होतो. त्यामुळं आपण हे थोडं रवा त्याच्यामध्ये घालून थोडं त्याचा तेलकटपणा कमी करून घ्यायचा. अशा पद्धतीने हे मिक्स करून घ्यायचं. आता हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे, थंड झालेलं आहे हे सगळं. आणि आता ह्याच्यामध्ये ही साखर, गरम असताना साखर घालू नका, जेणेकरून गरम असताना साखर घातली तर आपलं हे चिकट होऊन बसेल, पाणी सुटल्यासारखं होऊन बसेल हे. त्यामुळं आपण हे थोडं थंड करून हे साखर आपण त्याच्यामध्ये घालून घ्यायची. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचं. मग अशा पद्धतीने त्याचा कलरसुद्धा किती छान आलेला आहे बघा. हा बाकूर व्यवस्थितरित्या करून घेतला तर आपली जे काही करंज्या म्हणा किंवा हे मोदक म्हणा, हे आपले व्यवस्थित होऊ शकतात. अशा पद्धतीने हा आपला बाकूर झालेला आहे. आमच्याकडे बाकूर म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात ते पण कॉमेंट करून सांगा. अशा पद्धतीने हे बाकूर करून घेतलेलं आहे. चला आता हे बाजूला ठेवून देऊ. हे आपण जे कणिक मळून ठेवलेली होती, आपण थोडी मऊ करून घेऊ याला. अशा पद्धतीने त्याचे 2 भाग करून घेऊ आणि त्याची लाट्या करण्यासाठी आपण त्याचे गोल गोल बॉल काढून घेऊ. बघा असं हे चाकून आपण कापून घेऊ. अंदाजे 1
1 सेंटीमीटर अंतरानं आपण हे त्याचे काप काढून घेऊ. अशा पद्धतीने हे सगळे काप करून घेतलेले आहेत. आता ही प्लेटमध्ये आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ. बघा अशा पद्धतीने हे या प्लेटमध्ये मी काढून घेतलेले आहेत. आता आपण त्याचे छोटे छोटे एक एक घेऊन आपण हे सगळं झाकून ठेवू. कारण हे थंड होऊन आपलं कडक होणार नाही ह्या हिशोबाने आपण त्याच्यावर झाकून ठेवलेलं आहे. पळपाट घेतला. पळपाट घेऊन एक गोल घेतला आणि मी त्याची आता व्यवस्थितरित्या लाटी करून घेते. आता आपण हे लाटून घ्यायचं बेलण्यानं. अशा पद्धतीने हे बेलण्यानं लाटून घ्यायचं बघा. आणि आता आपण त्याची पारी तयार करून घेऊ. बघा मी हातावर हे लाटी घेतलेली आहे आणि मी त्याला कळ्या काढून घेते. मी ह्याच्यामध्ये अगोदर बाकूर भरून घेते. अशा पद्धतीने हे बाकूर भरून घेतलेले आहेत आणि अशा पद्धतीने एक एक 3 बोटानं ही कळी आपण व्यवस्थितरित्या पाडून घ्यायची. खाली लांबपर्यंत येईल अशा पद्धतीने ही कळी पाळून घ्यायची. बघा एकसारख्या कळ्या करून घ्यायच्या. शांतपणाने हे करत राहायचं. अशा पद्धतीनं आपल्या आपल्या अंदाजानं हे कळ्या पाडून घ्यायच्या. ह्या पाकळ्या जर व्यवस्थित आल्या सगळ्या तर आपला मोदक सुद्धा इतका छान दिसतो. बघा अशा पद्धतीने हे मी सगळ्या पाकळ्या करून घेतलेल्या आहेत. बघा अशा पद्धतीनं ह्या पाकळ्या आता सगळ्या झालेल्या आहेत. आणि अशा पद्धतीनं हे थोडं थोडं हे मध्ये थोडं दाबून घेऊ. आणि ह्या पाकळ्या ज्या आहेत ते थोडं वरच्या बाजूला असं ओढून घेतल्यासारखं असं वरी थोडंसं असं आपण त्याला दाबत जायचं. आणि बघा हे अशा पद्धतीने हे वरी दाबून घ्यायचं. असं थोडं 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 करून हे जे वरचा भाग आहे हे नाक आहे त्याचं ते नाक थोडं तोडून काढायचं. बघा अशा पद्धतीने हे याचं वरचं नाक आहे ते काढून घ्यायचं. हा जो कणकीचा भाग असतो तो खाताना थोडा जरा व्यवस्थित लागत नाही त्यामुळं. आणि खालून असं थोडं गोल करून घ्यायचं म्हणजे मोदकाचा आकार आपला छान येतो. बघा अशा पद्धतीने हे मोदक झालेला आहे. बघा असे हे सगळे मोदक मी करून घेतलेले आहेत. बघा अशा पद्धतीने हा मोदक झालेला आहे. असे हे मोदक मी करून घेतलेले आहेत सगळे. आणि आता हे तळून घेऊ. हे सगळे मोदक हे तळण्यासाठी ह्या तेलामध्ये टाकलेले आहे. तेल अगोदरच गरम करून ठेवलेलं होतं. आता हे सगळे मोदक मी ह्याच्यामध्ये घालून घेतलेले आहेत. आणि आपण हे पूर्ण गुळदाव म्हणजे बदामी कलर येईल अशा हिशोबानं हा मोदक आपण पूर्ण तळून घ्यायचा. बघा कलर कसा चेंज झालेला आहे. बघा अशा पद्धतीने हे आपण सगळे मोदक तळून घ्यायचे. आणि बघा कसा कलर चेंज झालेला आहे का नाही. बघा अशा पद्धतीने हे मोदक पूर्ण तळलेले आहेत. बघा कलर चेंज झालेला आहे. अशा पद्धतीने हे कलर होऊ द्यायचा. आणि आपण हे आता हे मोदक काढून घ्यायचे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझे नोटिफिकेशन येतील. थँक्स फॉर वॉचिंग.